नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अजित पवारांनी काका शरद पवारांचा हात सोडला आणि ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांसह पवार कुटुंबात देखील फूट पडली. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला तर काहींनी त्यांना विरोध केला. पण या निर्णयाबद्दल स्वतः अजित पवारांचं काय म्हणणं आहे? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलले. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोली येथील जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती. गडचिरोली येथील या जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी भाष्य केले. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्माबाबा आत्रम यांची लेक भाग्यश्री आत्रम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं तितकंच प्रेम कोणी आपल्या लेकीवर करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट का पाडताय, असं देखील अजित पवार यांनी म्हणाले. हे बरोबर नाही, समाजाला हे आवडलेलं नाही. याचा अनुभव आम्ही देखील घेतला आहे. ही चूक तुम्ही करू नका, असं देखील अजित पवार यांनी म्हणाले. आम्ही चांगल्या योजना जनतेला दिल्या आहे. आम्ही मुलींसाठी एक योजना आखली आहे. मुलगी 18 वर्षाची झाल्याच्या नंतर तिला 1 लाख रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,60,000 महिलांना 3,000 रुपये वाटप केले. ज्या राहिल्यात त्यांनी देखील अर्ज भरावा, असं देखील अजित पवार यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.